मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की आजकाल तुम्हाला काही उद्योगधंदा किंवा कुठल्या क्षेत्रात वेगळं असं नवीन स्थान निर्माण करायचं असेल, पारंपरिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन काही उद्योगधंदा उभारायचा असेल, त्याच्यासाठी संगणकाची म्हणा किंवा मोबाईलची मदत घेऊन डिजिटल काही काम करायचं असेल, ग्राउंड झिरोवर उतरून काही काम करायचं असेल, तर त्याची ABCDEFGHI अशी संक्षिप्त बाराखडी आलेली आहे. आणि ही संक्षिप्त बाराखडी काय आहे याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. मित्रांनो, आता पारंपरिक पद्धतीने पदवीधर होणे, द्विपदवीधर होणे, काहीतरी कौशल्य आधारित अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे आणि कुठेतरी जाहिराती आलेल्या असतात, त्या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करून मुलाखतीला जाणे आणि ठराविक पगाराची नोकरी स्वीकारून सकाळी 9-10 ते संध्याकाळी 5 हे चाकोरीबद्ध आयुष्य मागच्या पिढीने जगलं, परंतु नवी पिढी काहीतरी वेगळं करेल असे वाटत आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला जी संगणक क्रांती झालेली आहे किंवा दळणवळण किंवा संचार क्रांती जी झालेली आहे, त्यामुळे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जग मुठीत आल्याचा प्रत्यय आपल्या सर्वांना येत आहे. तेव्हा असं जर असेल तर मग ह्या साधनाचा सदुपयोग करून घेऊन ABCDEFGHI या संक्षिप्त बाराखडी म्हणण्यापेक्षा इंग्रजी वर्णमाला अशी म्हणूया, तिचा उपयोग करून आपल्याला घेता येतो आहे का, हे आपण समजून घ्यायला हवं. आता या संक्षिप्त वर्णमाला जी आहे इंग्रजी, त्याच्यातलं अक्षर घेऊया. म्हणजे काय? म्हणजे ॲग्रिकल्चर. आता मित्रांनो, ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये भांडवल असेल, त्याच्यानंतर मनुष्यबळ असेल, त्याच्यानंतर त्याच्यामधले खतं, कीटकनाशकं आणि यंत्रसामग्री या सगळ्यांचा फार मोठा पसारा असतो आणि ह्या सगळ्या घटकांवर एकत्रित काम करावं लागतं. शिवाय पाण्याची व्यवस्था, त्याशिवाय हवामान कसं असेल, हे सगळे घटक पाहिले तर ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये निष्णात अशा लोकांची, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांचा अभ्यास आहे, अशा लोकांची फार मोठी गरज आहे. त्यामुळे आपल्याकडे जी काही थोडीफार जमीन असेल, तिचा सदुपयोग करून फळबाग असेल, फुलबाग असेल, गाई गुरांचा म्हशींचा गोठा असेल, बंदिस्त शेळीपालन असेल, त्याच्यानंतर मधमाशी पालन असेल, विशिष्ट फळांची लागवड करून त्यांची जोपासना करणं असेल, असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. रोपवाटिका असेल, ज्याला नर्सरी आपण म्हणतो, हा पर्याय चोखाळणे अत्यंत गरजेचं झालं आहे. कारण आपल्याकडे भांडवल काय, तर आपल्याकडे भांडवल आपली जमीन आणि पाणी आणि आपले कष्ट आणि फुकट किंवा मोफत उपलब्ध काय, तर सूर्यप्रकाश, हवा, उष्णता, तापमान, हवामान आणि ह्या सगळ्यांचा सदुपयोग करून आपल्याला शेती करता येतं. त्यामुळं शेती हा एक चांगला पर्याय आहे आणि शेती आधारित मार्गदर्शन करणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा सुद्धा एक चांगला व्यवसाय यापुढे आकाराला आला आहे, येत आहे. कारण आपण दोन्ही बाजूंनी विचार करतो आहे. प्रत्यक्ष ग्राउंड झिरोवर काम करणे आणि प्रत्यक्ष ग्राउंड झिरोचा अनुभव घेऊन इतरांना यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा व्हिडिओ, फिल्म ह्या माध्यमातून मदत करणं असेल, हा झाला ए. दुसरा आहे बी, ब्रँडिंग. आता बरेच लोक विविध क्षेत्रात काम करत असतात आणि काम करून त्यांनी बऱ्यापैकी नाव लौकिक मिळवलेला असतो. तथापि त्यांचा बाजारात स्वतःचा ठसा त्यांना उमटवता येत नाही. तो उमटणे आवश्यक असते. तो उमटण्यासाठी त्यांचं ब्रँडिंग होणं महत्त्वाचं असतं आणि त्यांचं ब्रँडिंग झालं तर त्यांचा ब्रँड तयार होतो आणि तो ब्रँड म्हणजेच त्यांचा स्वतःचा ठसा. मग ती कंपनी असेल, मग ती संस्था असेल, मग त्या व्यक्ती असतील, मग व्यक्तींमधील इन्फ्लुएन्सर असेल, कलाकार असेल, लेखक असेल, कवी असेल किंवा इतर कोणी ब्युटी पार्लर चालवणाऱ्या उद्योजिका असतील, अभिनेत्री असतील, अभिनेता असेल, कलावंत असेल, या सगळ्यांना, उद्योजक असेल, पुरवठादार असेल, आणखी बरेच ह्याच्यामध्ये क्षेत्र आहेत, त्यांना स्वतःचं ब्रँडिंग करण्यासाठी निष्णात लोकांची
गरज असते, ज्यांच्याकडं स्टुडिओ आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, कॅमेरे आहेत, व्हिडिओ शूटिंग आहे, एडिटिंगची साधनं आहेत, तेव्हा अशा व्यवसायात तरुणांनी जरूर उतरावं की जे इतरांना कमी खर्चात अधिक मूल्यवान आणि मौल्यवान असं ब्रँडिंग करून देतील. हा झाला बी. आता सी काय? सी आहे केअर इंडस्ट्री. केअर इंडस्ट्री म्हणजे काय? तर वृद्धांची, त्याच्यानंतर रुग्णांची, लहान मुलांची, विमनस्क स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांची, त्याच्यानंतर भाजलेले रुग्ण आहेत, ज्यांना कोणी नाही असे सोडून दिलेले रुग्ण आहेत, वृद्ध आहेत, वेडे आहेत, मानसिकदृष्ट्या विकलांग आहेत, मतिमंद आहेत, अशा सगळ्या लोकांना सांभाळणाऱ्या लोकांची फार मोठी फौज यापुढे लागणार आहे. आणि अशी फौज उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना यापुढे खूप चांगलं मानधन मिळणार आहे. त्यामुळे अपघातग्रस्त लोकांची काळजी घेणे, त्याच्यानंतर कुणाला रक्त हवं असेल तर रक्त कुठून उपलब्ध होईल, कसं उपलब्ध होईल, त्याच्यानंतर आपल्या म्हणजे ह्युमन ऑर्गन, ह्युमन ऑर्गन म्हणजे मनुष्याचे जे विविध उपांग आहेत, ती उपांग कुठं मिळतील, कशी मिळतील, कारण बरेच रुग्ण मृत्यूनंतर देहदान करतात आणि त्यांचे डोळे असतील, जठर असेल, हृदय असेल, हे आपण ज्यांना गरज आहे त्यांना देऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधणारी लोकं ही सगळी केअर इंडस्ट्रीमध्ये, हेल्थ इंडस्ट्रीमध्ये येतात. त्यांचीसुद्धा यापुढे फार गरज आहे. या क्षेत्रातलं ज्ञान घेऊन ह्या क्षेत्रात चांगलं करिअर होऊ शकतं. याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नाची साधनं आणि त्याचबरोबर समाजसेवेचं समाधानसुद्धा प्राप्त होऊ शकतं. ए झाला, बी झाला, सी झाला. आता डी. डी म्हणजे काय? तर डी म्हणजे डिजिटल इकॉनॉमी. आपलं पैशाचं अंदाजपत्रक हे कसं असावं, कशावर आधारित असावं, पैसा कुठे गुंतवणूक करावा, कुठून चांगले लाभ मिळतील आणि सुरक्षित असतील, पेन्शनर लोकांना, ज्येष्ठांना, त्याच्यानंतर जे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत त्यांना, तरुणींना किंवा लग्न झालेल्या मातापितांना त्यांच्या लेकरांसाठी कुठे गुंतवणूक करावी, सुकन्या समृद्धी योजना असतील किंवा चांगले म्युच्युअल फंड असतील, बॉन्ड्स असतील, ह्याबद्दल मार्गदर्शन करणारी, आयकर कसा वाचवता येईल, कसा कमी करता येईल, हेल्थ इन्शुरन्स कुठं मिळेल, गाडीचा इन्शुरन्स कुठं मिळेल, या सगळ्यांचं मार्गदर्शन करणारे सल्लागार कंपनी किंवा सल्लागार सेवा देणाऱ्या लोकांची गरज आहे, जेणेकरून लोकांचे 4 पैसे वाचतील आणि असा सल्ला दिल्यानंतर सल्लागार कंपनीलासुद्धा चांगलं उत्पन्न प्राप्त होईल. ए झाला, बी झाला, सी झाला, डी झाला. आता ई म्हणजे एंटरटेनमेंट. तुम्हाला चांगलं गाता येतं, तुम्हाला चांगलं कविता वाचन करता येतं, तुम्हाला कविता कशी करायची किंवा कवितेचे मापदंड कसे, कवितेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे मूलभूत कुठल्या गोष्टींची जाण असायला हवी, आपल्या भावना, आपल्या वेदना या कविताबद्ध कशा करायच्यात, निसर्गाला कवितेतून कसं मांडायचं, त्याच्यानंतर इतर विविध जी क्षेत्रं आहेत म्हणजे पर्यटन आहे, शेती आहे, शेतकरी आहे, ग्रामीण संस्कृती आहे, हे कविताबद्ध कशी करायची. कविता प्रकट व्हावी लागते. ती प्रकट होण्यासाठी आपल्या अंतःकरणात, आपल्या आतमध्ये कुठल्या सर्व मानसिक गोष्टींचं संमिश्रण असायला हवं, याबद्दल मार्गदर्शन करता आलं पाहिजे. कथा, कादंबऱ्या, नाटकं, उतारा वाचन, कविता वाचन, त्याच्यानंतर चांगली शेरोशायरी, त्याच्यानंतर विविध चित्रपटांमधले काही भाग जे 90 सेकंद ते 180 सेकंद असे असतील, ते परफॉर्म करून दाखवायचे, एकपात्री प्रयोग असेल. या सगळ्यांनी एंटरटेनमेंट इंडस्ट्री फार मोठी आहे आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये नाट्यवाचन आहे, नाट्यसंगीत आहे, शास्त्रीय संगीत आहे, सुगम संगीत आहे, भक्ती संगीत आहे, लोकसंगीत आहे. हे सगळं उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्याकडे संगीत या क्षेत्राचा अभ्यास हवा आणि संगीत यासाठी तयार झालेले कान असायला हवेत. त्यामुळे कुठून काय वेचायचं, वेचक आणि वेधक असं शोधून आणून त्याचं संकलन करून ते योग्य पद्धतीने मांडणाऱ्या विविध व्यासपीठांची बाजारात म्हणण्यापेक्षा समाजात आवश्यकता आहे. तुम्हाला ते करता आलं का? करता आलं तर तुम्ही नावलौकिक मिळू शकाल. स्वतःसाठी उत्पन्नाचं, जगण्याचं साधन, कला आणि
पोटासाठी पुरेसं अन्न हे दोन्ही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचा चांगला कलाकारांचा लोकसंग्रह होईल असं म्हणायला काही हरकत नाही. आता ए झाला, बी झाला, सी झाला, डी झाला, ई झाला. आता एफ. एफ म्हणजे काय? फास्ट इकॉनॉमी. रस्ते का माल सस्ते में. 200 रुपयाचा शर्ट घ्या, 50 रुपयाची ॲक्सेसरी घ्या आणि स्वतःला जेन झीच्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व आणि प्रतिमा तयार करा. त्याच्यानंतर फास्ट फूड. फास्ट फूडमध्ये तुम्हाला काय काय देता येते? फास्ट फूडमध्ये तुमच्याकडे काय काय उपलब्ध आहे आणि इतरत्र काय काय उपलब्ध आहे तुम्हाला थोडक्यात सांगायचे. फास्ट म्हणजे आपण म्हणतो ना की पुण्या मुंबई भागात रस्त्यावर असंख्य दुकानं असतात आणि तिथे पट्टी पेन्सिलपासून कपडे लत्ता म्हणजे शर्ट असेल, ट्राउझर्स असतील, टॉप्स असतील, चपला असतील, ॲक्सेसरीज असतील, ॲथनिक काय कपडे, दागिने, सगळं तुम्हाला फास्ट इकॉनॉमीमध्ये सांगता आलं पाहिजे की कमी पैशांमध्ये अत्यंत आकर्षक आणि अत्यंत फॅशनेबल असे आउटफिट्स असतील, असे चष्मे, गॉगल, त्याच्यानंतर गळ्यात घालायचं, मनगटी घड्याळ, बूट, चपला, पट्टे, त्याच्यानंतर आपले पाकिटं, पर्स, असं काय काय, कानातलं, नाकातलं, सगळं तुम्हाला ह्या फास्ट इकॉनॉमीमध्ये तरुणांना, तरुणींना, जेन झीला म्हणजे वयवर्ष 18 ते वयवर्ष 25, वयवर्ष 26 ते वयवर्ष 34, वयवर्ष 35 ते वयवर्ष 45 ह्या तरुण पिढीला आकर्षक असेल, साजेसं असेल, त्यांच्या आवडीनिवडीला रुचेल, त्यांना आवडेल, पटेल आणि ते निवडतील असं तुम्हाला या फास्टेस्ट इकॉनॉमीमध्ये उपलब्ध करून द्यायचं आहे. त्यामुळे हा झाला एफ, फास्ट इकॉनॉमी. फास्ट इकॉनॉमी म्हणजे कमी पैशात पटकन श्रीमंत कसं व्हायचं असं नाही, तर अर्थशास्त्र जे समाजाचं आहे, तरुणींचं आहे, उपलब्ध पैशामध्ये पोटही भरायला हवं किंवा पोट भरलेलं आहे असं समाधान देणारं हवं आणि पैसेसुद्धा कमी खर्च व्हायला हवेत. तेव्हा फास्ट इकॉनॉमीचा हा अर्थ आहे. जी म्हणजे काय? तर जी म्हणजे गॉड. तुम्हाला अध्यात्माबाबत किंवा आपले जे पंथ आहेत किंवा विविध जे संप्रदाय आहेत त्या संप्रदायांमधल्या किंवा विविध जे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याबद्दल काही चांगलं माहिती आहे का? त्यांनी केलेल्या कार्याबद्दल काही सांगता येतं का? अध्यात्म असेल, त्याच्यानंतर विविध जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यातलं काही अभ्यास करून तुम्हाला प्रयत्नपूर्वक मांडता येतं का? किंवा ग्रहताऱ्यांचा अभ्यास असेल तर ज्योतिषाच्या अनुषंगाने, कुंडलीच्या अनुषंगाने काही मार्गदर्शन करता येतं का? तुम्हाला काही प्रवचन करता येत आहेत का? सुखी जगण्याची सूत्रे किंवा तरुणाई म्हणजे काय किंवा सुखी जीवनाचे राजमंत्र, सुखी वैवाहिक जीवन कसे जगावे, पती पत्नीमधील संवाद, मैत्रीमधील चांगुलपणा, असे सुंदर विषय घेऊन तुम्हाला त्याची उत्कृष्ट मांडणी करता येत आहेत का? गॉड म्हणजेच परमेश्वर, ईश्वर यांच्या अधिष्ठानाबद्दल तुम्हाला काय बोलता येतं आहे का? मग ते जैन समाजाचं असेल, मग तुम्हाला इतर काही गौतम बुद्धांचे प्रवचनं त्याची ती थोडक्यात तुम्हाला सांगता येत आहेत का? ज्ञानेश्वरीबद्दल तुम्हाला काही बोलता येतं आहे का? श्रीमद भगवद्गीतेचा एखादा अध्याय घेऊन किंवा एखादा श्लोक घेऊन त्याचं निरूपण तुम्हाला करता येतं आहे का? त्याच्यानंतर विराने असतील, ज्ञानेश्वरांचे अभंग असतील, तुकारामांचे अभंग असतील, याच्याबद्दल काही बोलता येतं आहे का? हे क्षेत्र अत्यंत विस्तृत, व्यापक आहे. तर तुम्हाला लोकांच्या ज्या भावना आहेत ईश्वरी सत्तेशी जोडल्या गेलेल्या अलमायटीबद्दल, मग त्याला कुठला धर्मसंप्रदाय कुठल्याही नावाने ओळखत असेल, त्यामुळे आपल्याला त्यांना अनुलक्षून असं काही चांगलं देता आलं तर ते येतं गॉड या संज्ञेमध्ये. तो एक तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. ABCDEFG. H आहे हँड्समध्ये काय? तर तुम्हाला प्लंबिंगचं काम करता येतं का? तुम्हाला गाडीचा पंक्चर काढता येतो का? तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काम करता येतं आहे का? तुम्हाला तुंबलेलं गटार असेल, तुंबलेलं सिंक असेल किंवा तुम्हाला फिटिंगची काही कामं करता येत आहेत का? ती कामं तुम्ही ग्राउंड झिरोवरही करू शकता आणि अशी कामं कशी करायची हे तुम्ही मार्गदर्शन करू शकता. आता एअर कंडिशनर रिपेअर करणाऱ्या लोकांची वानवा आहे,
त्याचबरोबर उत्तम स्वयंपाक करणाऱ्या लोकांची वानवा आहे. हे हात आहे, हे हात म्हणजेच जगन्नाथ. आपला हात जगन्नाथ. या जगन्नाथाचा सदुपयोग करून तुम्ही लोकांना अडीअडचणीतून बाहेर काढू शकता. त्यामुळे हाताचं सहाय्य घेऊन जीवन जगायचं कसं, लोकांना मदत करून किंवा लोकांना सेवा देऊन 2 पैसे उत्पन्न कमवायचं कसं, किंवा त्यांना ती सेवा देताना त्याचे व्हिडिओ क्लिप तयार करून इतरांना ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देऊन इतर अनेक लोकांना शिक्षित करायचं कसं, हे हात, आपला हात जगन्नाथ ह्या संज्ञेमध्ये येतं. एच झाला. आता शेवटचा राहिला आय आहे इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, म्हणजे गुंतवणूक आणि वित्त. आलेला पैसा अत्यंत काटेकोरपणे कसा गुंतवावा, कसा खर्च करावा आणि बचत कशी करावी, छोट्या छोट्या कामांमधून उत्पन्न कसं वाढवावं, वाढलेलं उत्पन्न कुठं गुंतवावं आणि आपल्या कुटुंबियांची, लेकराबाळांच्या भवितव्याची काळजी घेऊन सुरक्षित गुंतवणूक कशी करावी, हे गुंतवणूक आणि वित्त या क्षेत्रात येतं. वित्त कमवण्याचे हे ABCDEFGH हे मार्ग मी तुम्हाला सांगितले. त्या मार्गातून मिळालेलं उत्पन्न चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करायचे मार्ग या आयच्या माध्यमातून, इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्सच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सुचवू शकता. त्याच्यासाठी तुमचा अभ्यास व्यापक हवा. छोटा धंदा असेल, व्यवसाय असेल, रोजगार असेल, कुठेही धंद्याला मरण नाही, पण ते शोधण्याची शोधक वृत्ती, तशी आपली नजर ही तीक्ष्ण आणि अत्यंत सचेत अशी असायला हवी असं मला वाटतं. हा व्हिडिओ मोठा झालेला आहे पण महत्त्वाचा आहे. उद्योग, धंदा, रोजगार ह्याच्यासाठी वेगळ्या वाटा कशा शोधाव्यात आणि त्याच्यासाठी इंग्रजी वर्णमालेतील संक्षिप्त वर्णमाला मी आज ABCDEFGHI या निमित्ताने तुम्हाला सांगली. तुम्हाला ती आवडली का, मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझे रील लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अनवट वाटेवर चाललेलो आहे. तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तर जरूर या. वाटसरू व्हा, वारकरी व्हा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.